निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न, आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेमकं काय बदलतं? सर्वात आधी आचारसंहिता लागू होताच सत्ताधारी पक्षाला कोणतीही नवी सरकारी योजना जाहीर करणं किंवा नवीन प्रकल्प सुरू करणं मनाई असते. उद्घाटन, भूमिपूजन किंवा सरकारी कार्यक्रम घेता येत नाहीत. यानंतर सरकारी वाहनं, कार्यालय किंवा संसाधनाचा वापर प्रचारासाठी करता येत नाही. जर कुठल्याही पक्षाला रॅली, सभा किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक असतं. तसंच कोणाच्याही घरावर, जमिनीवर किंवा सार्वजनिक ठिकाणी झेंडे, बॅनर किंवा पोस्टर्स लावण्यासाठी संबंधित व्यक्तीची परवानगी असणं आवश्यक असतं. आता सर्वात महत्त्वाचं, मतदानाच्या दिवशी मद्य विक्री पूर्णपणे बंद असते आणि प्रचारादरम्यान दारू किंवा पैसे वाटप करणं कायदेशीर गुन्हा मानला जातो. शेवटी मतदान केंद्राजवळ कोणत्याही पक्षाचे समर्थक जमाव करू शकत नाहीत. आचारसंहिता हा फक्त नियम नाही, ती निवडणुकीत समान संधी आणि पारदर्शकता राखण्यासाठीचं लोकशाहीचं संरक्षण आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.